दख्खनच्या उष्ण मातीमध्ये एक असा सिंह जन्माला आला ज्याच्या डोळ्यात लहानपणापासूनच ज्वाला पेटत होत्या. नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. लहान वयातच त्यांना तलवार चालवायला, युद्ध जिंकायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्य काय असतं हे शिकवलं गेलं. त्यांच्या आयुष्यात सुखापेक्षा संघर्ष जास्त होता, पण त्या संघर्षानेच त्यांना अजिंक्य बनवलं. त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं स्वप्न उभं करून गेले होते, पण त्या स्वप्नाला जपणं, वाढवणं आणि शत्रूपासून वाचवणं ही जबाबदारी आता संभाजी महाराजांच्या खांद्यावर आली होती. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर संकटाचं सावट पसरलं. दरबारात राजकारण सुरू झालं, विश्वासघाताचे खेळ सुरू झाले आणि बाहेर मुघल साम्राज्याचं प्रचंड वादळ उभं होतं. अशा परिस्थितीत फक्त 23 वर्षांचा संभाजी महाराज गादीवर बसला. वयाने तरुण पण विचाराने परिपक्व. त्यांच्या नजरेत भीती नव्हती, फक्त एकच गोष्ट होती: स्वराज्य वाचवायचं. त्या काळात सगळ्यात मोठं संकट होतं औरंगजेब. त्याने ठरवलं होतं की दख्खन जिंकायचं आणि मराठ्यांचा पूर्ण नाश करायचा. लाखो सैन्य, अमाप संपत्ती आणि असीम ताकद घेऊन तो दक्षिणेत उतरला. पण संभाजी महाराजांनी थेट युद्धाचा मार्ग निवडला नाही. त्यांनी शत्रूला ठकवण्याची रणनीती वापरली. ते सावलीसारखे होते. अचानक हल्ला करायचे आणि लगेच गायब व्हायचे. मावळ्यांसोबत त्यांनी जंगल, डोंगर, घाट सगळीकडे मुघल सैन्याला त्रास दिला. शत्रू गोंधळून गेला. हा राजा कुठून येतो आणि कुठे जातो हा प्रश्न त्यांना पडू लागला. 1-2 नाही तर सलग 9 वर्ष संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झोप लागू दिली नाही. औरंगजेबाचा अहंकार दुखावला गेला. त्याला वाटत होतं की एक तरुण राजा त्याच्या साम्राज्याला आव्हान देतोय हे तो सहन करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने आणखी मोठं सैन्य पाठवलं, अधिक जोर लावला. पण संभाजी महाराज प्रत्येक वेळी त्याच्या हातातून निसटले. ते फक्त युद्ध करत नव्हते, ते एक विचार जिवंत ठेवत होते, स्वाभिमानाचा. पण इतिहासात प्रत्येक मोठ्या युद्धात एक काळी वळण येतच, आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातही ते आलं. एक रात्र सगळं शांत होतं. महाराज आपल्या काही विश्वासू माणसांसोबत होते. त्यांना वाटलं की ते सुरक्षित आहेत, पण नियती वेगळंच काहीतरी लिहून आणली होती. गद्दारी झाली आणि स्वराज्याचा सिंह शत्रूच्या जाळ्यात अडकला. यानंतर जे घडलं ते इतिहासातील सर्वात वेदनादायक आणि क्रूर अध्याय होता. दिवस गेले, रात्री गेल्या, पण संभाजी महाराजांचा निर्धार ढळला नाही. त्यांच्या शरीरावर जखमा वाढत गेल्या, पण त्यांच्या मनातली जिद्द अजूनही जिवंत होती. प्रत्येक वेदना त्यांनी सहन केली, पण एकदाही त्यांनी आपलं मत बदललं नाही. शेवटी तो क्षण आला जेव्हा त्यांना मृत्यूच्या दारात उभं केलं गेलं. पण त्या क्षणीही त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. त्यांनी आपला शेवट स्वीकारला, पण हार मानली नाही. त्यांनी प्राण दिले, पण स्वराज्याचा अभिमान जिवंत ठेवला. त्या दिवशी एक राजा मेला नाही, तर एक विचार अमर झाला. आजही जेव्हा इतिहास उघडतो तेव्हा एक नाव अभिमानाने समोर येतं: छत्रपती संभाजी महाराज. कारण खरा राजा तोच असतो जो जिवंत असताना लोकांसाठी लढतो आणि मरणानंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहतो.